म्हणजे गेल्या 8 तासांपासून खरं तर बेस्टचा बस रस्त्यांवर धावत नसल्यामुळे मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय आणि कॅनेडियन वेळापत्रक मान्य नसल्यानं बेस्टच्या चालक वाहकांनी आज संपाचं अस्त्र पुकारलंय। त्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये सामान्य मुंबईकर मात्र वेठीला धरला गेलाय। बेस्ट बस रस्त्यावरून धावत नसल्यानं खासगी वाहतुकीद्वारे मुंबईकरांची लूट सुरू आहे। या संदर्भात युनियन लीडर नाना आंबोले यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सकाळपासून मुंबईच्या रस्त्यावर एकही बस धावताना दिसत नाही आहे। आपल्यासोबत बेस्टचे चेअरमन नाना आंबोले आहेत। नाना, सकाळपासून मुंबईकरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जातोय, काय सांगाल, कुठल्या पद्धतीनं या प्रश्नावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत? मी प्रथमतः आपल्या चॅनलच्या माध्यमातून मुंबईच्या जनतेकडे त्यांच्या प्रती असलेल्या चांगल्या भावनेच्या अनुषंगाने मी दिलगिरी व्यक्त करतो। पण हा युनियनचा प्रश्न आहे आणि शरदराव जे वर्कर्स युनियनचे अध्यक्ष आहेत ते मुळातच राष्ट्रवादीच्या आधिपत्याखाली चालणारी ही व्यक्ती, पूर्णपणे राष्ट्रवादीचा पगडा असलेली ही युनियन, आणि सदैव शरदराव मुंबईच्या जनतेला कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून कसं ना कसं तरी करून कसा त्रास देता येईल, म्हणजे गणपती जवळ आले, सणसूद जवळ आले की कचरा उचलायचा नाही, 4-4 दिवस कचराचा त्या डिपार्टमेंटच्या चतुर्थ श्रेणी लोकांना घेऊन स्ट्राईक करायचा। त्याच पद्धतीने आज राजकीय वातावरण चालू आहे, निवडणुकीचा काळ चालू आहे, परीक्षेचा काळ चालू आहे। गोरगरीब जनतेला, काबड कष्टकरी जनतेला कामावर जाण्यासाठी तिथे पण त्यांची युनियन आहे रिक्षा आणि टॅक्सीमध्ये, ते आज मुंबईच्या जनतेला लुटण्याचाच प्रकार चालू आहे की संपूर्णपणे भाडं डबल आकारण्यात येते आहे आणि मुंबईच्या काबड कष्टकरी जनता हे करते। पण गेल्या महिन्याभरापासून या संदर्भात चर्चा सुरू आहेत, वेगवेगळ्या बैठका या संदर्भात झालेल्या आहेत। तुम्ही राजकीय रंग देऊन जो मूळ प्रश्न आहे तो तर बाजूला पडत नाही ना, कारण जे तो प्रश्न सोडवण्यामध्ये तुम्ही कमी पडलात की प्रशासन कमी पडले? कुठंतरी सुसंवाद होण्याची गरज होती, ती झालेली नाही का? आपलं एकदम म्हणणं बरोबर आहे की आम्ही राजकारण करणारी मंडळी नाहीत, आम्ही काम करणारी मंडळी आहोत। राजकारण ते करतायत, आम्ही त्यांना रीतसर कित्येक वेळा ह्या चर्चेसाठी जो वाद आहे तो संवादाने सोडूया म्हणून आपण त्यांच्याशी कित्येक वेळा चर्चेसाठी त्यांना आमंत्रण दिले असताना पण ते आले नाहीत। जर का ते आले असते तर एवढ्याला हा वाद संपला असता आणि हा आजचा खराब दिवस मुंबईच्या जनतेला जी झळ पोचते, जो त्रास होतोय, हा झाला नसता। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।